न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या माजी जनरल मॅनेजरनेच बँकेच्या तिजोरीतनं तब्बल 122 कोटी रुपये लंपास केल्याचं आता समोर आलंय। मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने हितेश मेहताला अटक केली। हितेश प्रवीणचंद्र मेहता हा बँकेचा जनरल मॅनेजर असताना त्याच्यावर दादर आणि गोरेगाव बँकेची जबाबदारी होती। त्यावेळी त्याने पदाचा गैरवापर करत या रकमेवर डल्ला मारल्याचं मान्य केलं। गैरव्यवहारात हितेशचा आणखी एका व्यक्तीचा समावेश असल्याचा संशय आहे। या प्रकरणी दादर पोलीस ठाण्यात बँकेच्या चीफ अकाउंटिंग अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला। न्यू इंडिया बँकेवर आरबीआयच्या गैरव्यवहारांमध्ये आर्थिक निर्बंध लावण्यात आले आहेत। देवर्षी घोष यांनी मुंबई पोलीसकडे त्यांच्याच बँकेचे जनरल मॅनेजर अकाउंट्स हितेश मेहता यांच्या विरुद्ध तक्रार केलेली आहे। या तक्रारीमध्ये हितेश मेहता यांनी बँकेचे 122 कोटी रुपये हे याचा अपहार केलेला आहे अशा प्रकारची तक्रार केली आहे। या तक्रारीच्या अनुषंगाने आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईच्या दादर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर केलेला असून त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेत पुढे चालू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।